मात्र म्हटलं समोरून ते वाजवता आलं पाहिजे, गती कथा वाजवता आलं पाहिजे, ही गीता वाजवता आलं पाहिजे, धिंगता तक वाजवता आलं पाहिजे. प्रत्येक बोल हा तुमचा मात्र्यात बसला पाहिजे, बरोबर की नाही? गती कथा सगळ्यांनी म्हणा माझ्या पाठीमाग. झेकी तक येतोय का? ठीक आहे, झेकी तक बोला. हा झेकी तक, 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 झेकी तक. बोले तो आपल्या सगळ्याला म्हणता येतो की नाही मात्रेमध्ये? त्याचा भरणा पण आला पाहिजे. दागिन दागिन धा, दागिन दागिन ता. म्हणा दागिन दागिन धा, दागिन दागिन ता, दागिन दागिन धा, दागिन दागिन ता. लक्षात राहील ना सगळ्यांचा? चाल पुढे कोणाचा नंबर आहे? कोणता चालला? झालेला आहे. किन किन धागिन धागिन धा, दागिन ता, किन किन. म्हण दागिन दागिन धा, दागिन ता, किन किन. सगळ्यांनी मात्र म्हणा. तीन धा भाग, तीन धा धा. हा तीन धा भाग, तीन धा भाग, तीन धा भाग, तीन धा सगळे म्हणा.
सुंदर ते ध्यान उभे देवारी 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 करकटेवारी ठेवोनिया करकटेवारी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर हा भिन्न षड्जे नावाचा राग आहे कोणत्या नावाचा हा. Practice करायची. हं?
नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. आज आपण एकजूट महाराष्ट्र न्यूज हे आपल्याला पूर्वीचे अहमदनगर आणि आताचे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे घेऊन आलेले आहे. येथे पुरातन काळापासून 4 वेशी होत्या, आता 2 शिल्लक आहे शेवगावला. एक वरची वेस आणि एक खालची वेस. तर आपण खालच्या वेशीला आहोत. खालच्या वेशीला हनुमंतरायांचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात आणि त्याचबरोबर येथे जे देवस्थानातले जे संचालक आहे ते तनमन धनाने त्यांचं योगदान इथे असतं. तसंच इथे महाराज जे आहे जे त्यांचं कार्य करतात त्यांचंही आपण मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत आणि या मंदिराचं महत्त्व काय आहे त्यांच्या श्रीमुखातून आपण ते ऐकणार आहोत आणि पाहणार आहोत. नमस्कार महाराज. नमस्कार. जय हरी. जय जय. आपलं नाव काय महाराज? संदीपान महाराज मस्के शास्त्री. आपण येथे जे आहेत तर ह्या ज्या वास्तू आहेत पुरातन काळातल्या, तर ह्या वास्तूंविषयी म्हणजे या मंदिराविषयी आपल्याला जी माहिती आहे ती लोकांपर्यंत ह्या माध्यमातून आपल्याला पोहोचवत आहे. तर हे जे मंदिर आहे हनुमंतरायांचं, हे हनुमंतरायांचं मंदिर हे कधीपासून इथं आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे की त्याच्या अगोदरपासून आहे किंवा आता बांधलेलं आहे, याविषयी थोडीशी आम्हाला माहिती सांगा. आता आपण जे या ठिकाणी पाहिलेलं आहे ते हनुमंतरायाचं मंदिर. तर हे इथं या तारखेला, या दिवसाला, या वर्षाला असं झालंय त्याचा कुठलाही इतिहास नाही. हे एवढं अनधिक काळापासून आहे, एवढं पूर्वीपासून आहे. तर ज्ञानोबा आहे हो आणि त्यांची 4ही भावंड. अच्छा. तर ही पैठणला जात असताना या ठिकाणी मुक्कामी राहिले होते असा इतिहास सापडतो. तर ज्ञानोबारायांनी इथे मुक्काम केला म्हणजे हे ज्ञानोबारायचं मंदिर, हनुमंतरायाचं मंदिर हे त्यांच्या पूर्वीपासून या ठिकाणी आहे. म्हणजे ते त्याचा पुरावा आपल्याला सापडतो. हो हो. त्याचा पुरावा या ठिकाणी काही इंद्रायणी काठी नावाची कादंबरी असेल, अजून काही ग्रंथ असेल त्यामध्ये तो पुरावा सापडतो. तर त्या पूर्वीपासून हे हनुमंतरायाचं मंदिर या ठिकाणी आहे. तर आपल्या परिसरामध्ये काही हनुमंतरायाचे मंदिर संत रामदासांनी स्थापित केलेले आहे. पण हे जे हनुमंतरायाचं मंदिर आहे हे त्यांच्या पूर्वीपासूनच या ठिकाणी आहे. आता माऊली संत ज्ञानेश्वर हे इथं मुक्काम करून गेले, तर किती दिवस वास्तव्यास होते इथं? इथं ते 1 दिवस वास्तव्याला होते असं इतिहास सापडतो. 4 भावंडांचे नाव काय? ज्ञानदेव,
संत सोपान काकाय, निवृत्ती काकाय आणि मुक्ताई. मुक्ताई सगळ्यात लहान. हो. महाराज मी असं ऐकत आहे काही थोर मंडळीच्या सानिध्यात मी इथं शेवगावमध्ये बसलो होतो, तर मुक्ताईला खूप थंडी वाजली होती असं मला ऐकवत आहे इथं, कारण इथं नदी वाहत होती म्हणतात त्या सुरूच्या काळी. तर खूप थंडी होती आणि थंडीमध्ये ते कसे ते भावंड झोपले असं मी त्याच्यामध्ये काही आख्यायिका आहे. हो आहे, ते आख्यायिका आहे, आपल्याला वाचायला ते ग्रंथामध्ये मिळतं. तर पूर्वीच्या काळामध्ये इथून मोठा नदी ओढा तो होता, पाण्याची नदी या ठिकाणी वाहत होती. आणि आजही जर मोठं पाऊस वगैरे झाला तर ते पाणी वरवरच्या रस्त्याने येतं. हो हो नक्कीच. तर नदी, छोटेखानी नदी आणि मंदिर या दोन्हीच्या आकर्षणाने माऊलींचे पावन स्पर्श आणि पटस्पर्श या शेवगाव पंचकृषीत लाभले. केवळ हे हनुमंतरायाची कृपा असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच नक्कीच. म्हणजे आमच्या या हनुमंतराय मंदिराचं देवस्थानचं नावच आहे पावन मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट. अच्छा. हा, तर हे हनुमंतराय प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी साक्षात्कार आजही देत आहोत आणि तो अनुभव भरपूर जणांना या ठिकाणी येतोय. हे हनुमंतरायाचं मंदिर तुम्ही गावोगावी जे पाहिले फक्त एक ते हनुमंतराय पाहिले असतील. हो. पण इथं हनुमंतरायही आहेत आणि म्हणजे हनुमंतराय ज्यांचा अवतार आपण 11वा रुद्र त्या ठिकाणी मानतो, तर असं महादेवाचंही या ठिकाणी वास्तव्य आहे. दोनही सोबतच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे पावन मंदिर आहे. हो हो पावन. खूप जागृत देवस्थान आहे. अनुभूती आलेली आहे. हो अजूनही येते भरपूर जणांना या ठिकाणी तो प्रत्येकाला साक्षात्कार तो होतोय. ज्याच्या त्याच्या श्रद्धेनं त्याच्या बुद्धीनं तो विषय जाणण्याचा. म्हणजे माऊलींना आपल्या भागात येऊन 850 ते 900 वर्ष झालेले आहे. त्याच्या अगोदरपासून हे मंदिर आहे. असं होतं. बरोबर. आणि त्या मंदिराची जपणूक आता जे तरुण आणि धडाडीचे जे कार्यकर्ते आहेत धार्मिक सेवेमध्ये निस्वार्थ सेवा करणारे जे संचालक मंडळ आहे, त्यांनी हे पूर्ण लोकांमध्ये लोकप्रिय केलेलं आहे आणि त्याला थोडस उडकीत अवस्था आलेला आहे असं माझं थोडं स्वतःचं मत आहे तुमचं सांगितलं. बरोबर. तर हे पुरातन मंदिर या ठिकाणी होतं. जुनी वास्तू आपण त्याला म्हणतो. तर त्या पद्धतीनं हे सगळं होतं. पण जे काही आमचे हे संचालक मंडळ आहे, ट्रस्ट मंडळ आहे, तर यांनी आतोनात प्रयत्न करून आपल्या भाषेत बोलायचं झालं तर जीवाचं रान करून हे देवस्थान या ठिकाणी पुनर्जीवित केलेलं आहे, त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि आजही अव्याहतपणे ते कार्य चालू आहे. तन मन धनाने ही सगळी माणसं या ठिकाणी कार्य करतात म्हणून आपल्याला या ठिकाणी एवढं मोठं वास्तू पाहायला मिळते. आताच नव्याने या ठिकाणी आम्ही महादेव मंदिराचंही काम सुरुवात केलेलं आहे आणि तेही पूर्णत्वाला लवकरच जाईल. महाराज एक प्रश्न असा आहे, माऊली नेवाशाहून येताना इथं आलेत का नेवाशाला जाताना इथं आलेत, काही सांगता येईल का आपल्याला? नेवाशावरून नाही तर आळंदीवरून ज्यावेळी ते पैठणला चालले होते त्यावेळेस त्यांचा इथं मुक्काम पडला. आणि नेवाशाला थांबून इथं आले होते? नाही नेवाशाला नंतर गेले ना. अगोदर आळंदीवरून पैठणला शुद्धीपत्र आणण्यासाठी गेले होते. अच्छा. आणि मग नंतर ते पैठणला रेडा वगैरे बोलवला. तो पैठणचा इतिहास आपल्याला पैठणमध्ये गेल्यानंतर तो पाहायला मिळतो, ग्रंथामध्ये वाचायला मिळतो. नंतर ते नेवाशा गावी गेले, तिथं ज्ञानेश्वरीचं त्या ठिकाणी निर्माण झालं. ज्ञानेश्वरी निर्माण झाली. जगाला ज्ञान देणारा तो ग्रंथ आहे. आजही अव्याहतपणे ते ज्ञानदानाचं कार्य ज्ञानेश्वरी जगाला पुरवते. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर जो काही माणसाला वेगळा जीवन जगण्याचा पर्याय सापडतो तो एरवी दुसऱ्या ग्रंथामध्ये किंवा दुसरीकडे मला पाहायला मिळालेला नाही. पूर्वीच्या काळामध्ये जे काही ज्ञान भांडार होतं धार्मिकतेचं, आत्मज्ञानाचं, ते सगळं संस्कृतमध्ये होतं. हो. आणि संस्कृतमध्ये असताना जे बहुजन असतात, सर्वसामान्य शेतकरी कुणबी यांच्यापर्यंत ते ज्ञान पोहोचलं नव्हतं. ठराविक लोकांमध्ये ते ज्ञान होतं, त्यांच्याजवळ ती गाठोडी होती. तुम्हाला असं नाही वाटत का ज्ञानेश्वर महाराजांनी आणि या भावंडांनी ती ज्ञानाची गाठोडी लोकांकरता आपल्या मराठी भाषेतून अमृताचे पैजा जिंके त्या मराठी भाषेतून ती लोकांपर्यंत पोहोचवले धार्मिक ज्ञान? ते ज्ञानेश्वरीचं निर्माण केलं केवळ बहुजनांकरता. कारण संस्कृत बहुजनांना येत नव्हतं त्या काळामध्ये. एक ज्ञान ही एक ठराविक लोकांची मक्तेदारी होती, ती सर्वसामान्यापर्यंत या वारकरी पंथाच्या द्वारे हे ज्ञानेश्वरांनी पोहोचलेलं आहे असं तरी माझं मत आहे. कारण ज्ञानेश्वरी लिहिली ते गीताचं भाष्य आहे. बरोबर. ते ठराविक लोकांचीच होती असं नाही म्हणता येणार आपल्याला.
सगळ्यांसाठी आहे. वारकरी संप्रदाय असेल, आपली संस्कृती असेल, यारे यारे लहान थोर याती बोलती नारी नर. संतांनी आपल्याला सांगून ठेवलं सगळ्यांना इथं अधिकार आहे, प्रत्येक जण येऊ शकतो. पण प्रत्येकाच्या ज्ञानाचा म्हणजे पात्रतेचा विचार केला जातो. प्रत्येक जणच कलेक्टर नाही होऊ शकत, डॉक्टर नाही होऊ शकत. प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेचा विषय आहे. आणि प्रत्येक भाषा सगळ्यांना अवगत नाही. 56 भाषेचा गौरव ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत केलेला आहे. त्या 56 भाषा आपल्याला आजही ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. तर मग सगळ्यांपर्यंत सगळी भाषा पोहोचेल असं काही नाही, किंवा सगळ्यांना ती कळेल असं नाही. पण मराठी भाषा अशी आहे की ती सगळ्यांना कळते, सगळ्यांना समजते. मग ज्ञानोबारांनी याचा विचार केला. ज्ञानोबारा एका ठिकाणी ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो दी या जगा. म्हणजे या पूर्ण जगाला हे सुखानं ज्ञान घेता आलं पाहिजे, सहज ज्ञान घेता आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी तो गीतेवरती टीका केली. म्हणजे भावार्थ दीपिका आपण ज्ञानेश्वरी त्याला ग्रंथ म्हणतो. मराठीमध्ये सगळ्यांना ते ज्ञान ज्ञानोबारांनी सांगितले. म्हणजे जी बोली भाषा सर्वसामान्य लोकांची होती त्या बोली भाषेमध्ये ते ज्ञान त्यांनी परावर्तित केलं त्या भाषेमध्ये. आणि ते परावर्तित करून ते सगळ्यांच्या मनामध्ये आणि आत्म्यामध्ये ते वसवलं आणि सगळ्यांची आत्मज्योत जागवली. केवळ मराठी भाषेमुळे हे घडलं. हो नक्कीच. आता ज्ञानाचा विषय तुम्ही काढला, तर जे ज्ञान होतं भगवंतापासून पूर्वीपासून जे चालत आलं. आता फार मोठा बोलण्याचा विषय आहे, पण एक तात्पुरता स्पर्श करून जाईल. हरिपाठामध्ये सगळेजण एक अभंग म्हणतात. परंपरा आहे आपली. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजवी. म्हणजे ही अशी गुरु परंपरा, एक शिष्य आणि एक गुरु परंपरा होती या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे. पण ज्ञानोबारायांपर्यंत जेव्हा हे ज्ञान आलं तर ज्ञान देऊन सगळ्या जगाला ते ज्ञान त्या ठिकाणी प्रगटून सांगितलं. आरतीमध्ये आपण ज्ञानोबारायचे म्हणत असतो प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केली. बरोबर, खरी गोष्ट आहे. म्हणजे हे जे नाथपंथी जे होते, हे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ हे नाथपंथी होते. हे नाथपंथी हे बौद्ध समाजातून आलेले होते. सर्वसामान्य समाजातून ते ऋषी आले होते. कारण ऋषीचं कधी कुळ विचारू नये आणि नदीचं कधी मूळ विचारू नये हे आपल्याकडे वाक्य आहे. तर त्या अनुषंगाने ते ज्ञान जे त्यांच्याकडे आत्मज्ञान प्राप्त झालेले आहे ते ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत पोहोचलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते ज्ञान ज्ञानेश्वरच्या रूपाने आपल्या सगळ्या समाजामध्ये पसरवलं. आणि आता विश्वात्मके देवे देणे वागेतनी दोषावे तोषणी मद द्यावे पसायदाने हे त्यांच्या अमृतवाणीतून हे निघलेलं आहे प्रार्थना. तर या पलीकडे मला असं म्हणायचं का वारकरी जो पंथ आहे हा वारकरी पंथाचा जन्म उदय केवळ सर्वसामान्य लोकांना धार्मिकतेचं ज्ञान मिळावं आणि सर्वसामान्य लोकांनी बंधुभावानी समतेने आणि प्रेमाने राहावं याकरता झालेला आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हो बरोबर आहे. नक्कीच हे सुरुवातीला प्रमाण देऊन गेलो तुम्हाला. सगळ्यांना येते, सगळ्यांचे येथे आहे अधिकार, सगळ्यांसाठी आहे. या ठिकाणी कोणत्याही जातीचा पातीचा विचार केला जात नाही. या संप्रदायामध्ये येत असताना तुम्हाला कधीही तुमची जात विचारली जात नाही. सगळ्यांना सामावून घेऊन चालणारा वारकरी संप्रदाय आहे. आज आपल्याला ते महाराष्ट्रभर पाहायला मिळतं. सर्व जातीची वारकरी संप्रदायाचं प्रबोधन प्रचार करण्याचं काम करणारी माणसं आहेत. ज्यामध्ये कीर्तनकार असतील, प्रवचनकार असतील, गायक असतील, वादक असतील, कुठल्याही जातीचं बंधन नाही. ज्या संस्थेनं आज हजारो कीर्तनकार महाराष्ट्राला दिली किंवा वारकरी संप्रदायाची हजारो लाखो माणसं त्यांनी घडवली, त्या संस्थेला 107 ते 108 वर्ष पूर्ण होत आहेत चालू वर्षी. तर त्या संस्थेमध्ये तुम्हाला प्रवेश घेत असताना कुठल्याही प्रकारची जात विचारली जाते. जातीचा राखणा नाही होत. कुठल्याही प्रकारची जात विचारली हे जाते. आदर्श घेण्यासारखं आहे खूप. म्हणजे शासनाने अजून जात काढलेली नाही दाखल्याहून, पण त्यांनी ती जात काढली. नक्कीच जात ती नामशेष केली, त्या राखणाच ठेवला नाही. याचा अर्थ का खरं देशप्रेम आणि खरा राष्ट्रवाद त्यांनी जोपासला. 100% नक्कीच मान्यच करावं लागेल आपल्याला हे. आणि आजही ते व्याजपणे तेच कार्य सुरू आहे. कधीही याच्यात त्या ठिकाणी तुझा भाव आजा भाव केला जातो. सगळ्यांसाठी सारखं ज्ञान त्या ठिकाणी वाटतं. आता महाराज तुम्ही इथे गुरुकुल चालवता, तुमच्या गुरुकुलचं नाव काय? विश्वमाऊली आध्यात्मिक गुरुकुल या ठिकाणी आपण सुरुवात केलेलं आहे. त्या गुरुकुलामध्ये आपण आता सध्या 20 ते 25 विद्यार्थी शिक्षण घेतो. तर तुम्ही त्यांना काय काय शिक्षण त्याच्या अंतर्गत? आपल्या गुरुकुलामध्ये संगीत हा एक विषय आहे. संगीतामध्ये मृदंग असेल, तबला असेल,
पेटिक हार्मोनियम आपण त्याला म्हणतो, हो. याचंही सगळं ज्ञान त्या ठिकाणी त्यांना दिलं जातं. हो. त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाची जी प्रस्तंत्री आहे त्या प्रस्तंत्रीचंही ज्ञान त्या ठिकाणी दिलं जातं. त्यामध्ये हिंदूंचा जो धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, हो. बऱ्याच जणांना अजून माहिती नाही हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता आहे, तर तो श्रीमद भगवद्गीता याचंही ज्ञान आपण त्यांना या ठिकाणी गुरुकुलामध्ये देतो. ज्ञानेश्वरी असेल, आपण आत्ताच ज्ञानेश्वरीचंही चिंतन केलं, ज्ञानेश्वरीचंही ज्ञान दिलं जातं. तुकोबारायांनी जो पंचम वेद निर्माण केलेला गाथा आहे त्या गाथेचंही ज्ञान या ठिकाणी दिलं जातं. पैठण निवासी असलेले नाथ महाराज, त्यामध्ये भावार्थ रामायण असेल, त्यामध्ये भागवतासारखा महाबलाढ्य ग्रंथ असेल त्याचंही ज्ञान आपण देतो. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेनेही काही नियमावली आम्हाला घालून दिलेली आहे, तर त्या नियमावली पण आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये विचारसागर असेल, पंचदशी नावाचा ग्रंथ असेल, संस्कृतचं भांडारकर असेल, मराठी व्याकरण असेल, हे त्यांच्यासाठी आपण सगळं इथं शिकवण्यासाठी उपलब्ध केले. म्हणजे मराठी भाषेचं उत्तम ज्ञान 100% आणि जे आपण जे कीर्तनकार जे निर्माण होतात त्या पद्धतीने सुद्धा हो. सर्व गुण संपन्न सर्व गोष्टी असे महाराज आपण इथं निर्माण करतात. नक्कीच नक्कीच. या गुरुकुलमध्ये अजून एक आपली हिंदूची संस्कृती जोपासण्यासाठी जे काही ज्ञानाची आवश्यकता आहे ती आवर्जून दिली आवर्जून दिलेलं. हो, म्हणजे त्यामध्ये फार छोटे छोटे गोष्टी असतात की बाबा आपण हिंदू आहात म्हणजे कपाळाला गंध लावला पाहिजे, हे सांगण्याची गरज आता पडायला लागली. म्हणजे हे ज्ञान का सांगावं लागलं तर ही गुरुकुल पद्धती नष्ट झाली. आपली गुरुकुल पद्धती कमी प्रमाणात राहील, पण ती कुठेतरी वाढावी. पूर्वीचं जे ज्ञान देण्याचं कार्य होतं ते गुरुकुलामधूनच सगळं ज्ञान मिळत होतं, ते आपण पुढे त्या ठिकाणी जोपासलेलं आहे. त्यामध्ये डोक्याला शेंडी ठेवणं असेल, हा एक तुमचा धर्म आहे, ते आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण ते कंपल्सरी बंधनकारक आहे. त्यामध्ये पांढरा पोशाख परिधान करणं आहे, वारकरी संप्रदायाचा ड्रेस आहे, तो सगळ्यांनी त्या ठिकाणी परिधान करायचा आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मोठ्यांशी आदराने बोलणं असेल, घरात आई वडील त्यांचं महत्व काय, आपला धर्मग्रंथ काय, आपले देव काय, आपले संत काय, आपली देशसेवा काय, आपली गायी काय, आपली तुळस काय, या सगळ्या प्रकारची माहिती आपण त्यांना पुरेपूर त्या ठिकाणी देत असतो. म्हणजे याच्यामध्ये विज्ञान पण लपलेलं आहे आणि ज्ञान पण लपलेलं आहे, आत्मज्ञान पण लपलेलं आहे. नक्कीच या सगळ्याचा तुम्ही डोस त्या सगळ्यांना तुम्ही देत असता. आता गंध लावणी कपाळाला हा एक हिंदू संस्कृतीचा भाग आहे. हो हो. गंध आपण त्या कपाळाला त्या ठिकाणी का लावतो? त्याच्या पाठीमागे अनेक कारण आहे, पण विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर आजही असे काही शरीरामध्ये पॉइंट आहे की तिथं टच केल्यानंतर जसं आपण म्हणतो हे बटन दाबल्यानंतर हा लाईट लागतो, तर तसं आपण जर त्या ठिकाणी गोपीचंदन असेल, केशर असेल, म्हणजे याचा युक्त असेल, चंदनाचा गंध असेल, तो जर हा बोटाने आपल्या या ठिकाणी कपाळावरती आपण परिधान केला, त्या बोटने जर तो गंध लावला तर इथल्या पॉइंटला टच होतं. टच होत असताना गंध लावण्याचे अनेक सांप्रदायिक त्या ठिकाणी विधान आहेत. केशवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं आपण ते म्हटलं पाहिजे गंध लावताना. तर ते लावल्यानंतर जेव्हा आपण इथं स्पर्श करतो तर आपण पूर्णतः शांत झालेला असतो ऑटोमॅटिक. बऱ्याच जणांना तो अनुभव येतो, कपाळाला गंध लावला आणि माझं डोकं डोक्याचं थांबलं, शांत झालं. म्हणजे अनेक प्रकार आहेत आणि पुरातन काळापासून ती चालत आलेली पद्धती आहे. ती काय आज कोणी सुरुवात केलेली नाही, गंध लावायचे उठले आणि मग सांगायला लागलं असं काही नाही. तर ती परंपरा आपण जोपासली पाहिजे. गंध लावताना आपण काय उच्चारतो? ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, हा, किंवा तुमच्या आवडीचं जे देवाचं नाव ओम असेल, केशवाय नमः, ओम माधवाय माधवाय नमः. नमः, हो. म्हणजे केशवाय माधव म्हणजे जे श्रीकृष्ण आहे त्यांचं आपण उच्चारण करतो. 100%. श्रीकृष्ण हे योगी होते हो. आणि ते ईश्वराचा अवतार आहे, विष्णूचा अवतार आहे. ते योगी म्हणून जन्माला आले आणि योगी म्हणून राहिले श्रीकृष्ण. तर त्यांच्या ज्या कुंडलिनी जागृत होती योगींची, त्यांचे आम्ही भक्त आहोत. आमची सुद्धा कुंडलिनी जागृत करण्याची इच्छा आहे किंवा त्यांची कुंडलिनी जागृत आहे त्याचं प्रतीक म्हणून हे गंध लावलेलं असतं. का जी कुंडलिनी जागृत आहे त्याचं ते सगळं सार आणि त्याची जी शक्ती इथं दडलेली असते. कुंडलिनी माग असते पण त्याची शक्ती इथं असते. म्हणून हिंदू धर्म असा आहे का जे शारीरिक विज्ञान पण सांगतं, आत्मज्ञान पण सांगतं आणि योग ज्ञान पण सांगतं. या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेल्या आहेत. आपल्या बोलण्यातून मला म्हणजे होतं असा का? नक्कीच बरोबर, हेच मला सांगायचं होतं. हो बरोबर. अध्यात्म आहे आणि ज्ञान आहे. काय सध्याच्या युगामध्ये जीवन जगत असताना की आपण त्याला जे म्हणतो अपडेट असणं महत्वाचं आहे. तसं फक्त अध्यात्म नाही तर त्याला विज्ञानाचीही जोड असावी. फक्त विज्ञान नकोय, त्याला अध्यात्माचीही जोड असावी. आता परवा एक व्हिडिओ, एक पोस्ट व्हायरल झाली होती की बराक ओबामा, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आपण पाहिले, तर बराक ओबामांच्या संगीत ऐकण्याची यादी एक समोर आली होती. त्याच्यामध्ये पसायदान हा त्यांच्या अत्यंत आवडीचा विषय म्हणून त्यांनी त्यामध्ये उल्लेख केला होता.
म्हणजे जरी तुम्ही फक्त विज्ञानवादी जगा या युगामध्ये जगत असले तरी अध्यात्माची तुम्हाला जोड घ्यावीच लागणार तेव्हाच तुम्ही त्या ध्येयापर्यंत पोहोचू. म्हणजे भारत आपलं कार्य फार महान आहे, चालू आहे, आपण सुरू केलं आणि इथून पुढे आपला वटवृक्ष व्हावा. ज्याप्रमाणे वडाच्या झाडाला पारंब्या फुटतात त्याप्रमाणे अनेक शाखा आपल्या गुरुकुलाच्या व्हाव्यात आणि ज्याप्रमाणे वडाच्या झाडाला अनेक पानं असतात त्याप्रमाणे असंख्य शिष्य आपल्यापासून तयार व्हावेत हीच मनामध्ये इच्छा बाळगतो. आणि आपण वेळ दिला आणि थोडंसं ज्ञानामृत आम्हाला पाडलं त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण. असं पुढे घेऊन असं येऊ द्या.